ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रीराम। कर्णाची श्रवणीच आवड असो राहो मुखी कीर्तन वाचे नित्य घडो तुझे स्मरण ते हस्ती तुझे पूजन। लाभो अर्चन सख्य दास्य जे तुझे हे इच्छिते मनमन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने आज आपण समर्थ रामदास स्वामींचे पहिले शिष्य उद्धव स्वामी यांच्या चरित्राचा काही भाग श्रवण करणार आहोत। श्रोते हो, गुरुशिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे। नव्हे संपूर्ण जगाला गुरुशिष्य परंपरेचे एक वेगळी उंची, वेगळं वैभव, वेगळी दृष्टी हे भारतीय संस्कृतीने दिलेलं आहे। गुरु सगळ्याच जगात आहेत, सर्व पंथात धर्मात आहेत। गुरु याचा अर्थ शिकवणारा, पण भारतीय संस्कृतीमधून हे सगळं आहे। त्याचं मूळ वेदांमध्ये आहे। आमचं वेद हे सुद्धा गुरुशिष्य संवाद रूपाने आहेत। सर्वच आमच्या इथले ग्रंथ, भागवत, रामायण, सगळे पुराण ग्रंथ, हे सगळे ग्रंथ गुरुशिष्य परंपरेने आहेत। ज्ञानेश्वरी, दासबोध आणि गुरुशिष्य परंपरेचं एक वेगळं वैभव आहे। त्यामुळे कोणीही सद्गुरुपदावर गेल्यानंतर त्यांनी खूप मोठी शिष्य परंपरा निर्माण केल्याचं आपल्याला आढळतं। कोणताही पंथ असो, संप्रदाय असो, वारकरी असो, धारकरी असो, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जो रामदासी संप्रदाय आहे, ज्यात अध्वर्यू समर्थ रामदास स्वामी आहेत, प्रभू रामांचे भक्त आहेत, राममय झालेले आहेत। आम्ही वस्ती केली रामी म्हणतात, आस्था नाही देहधामी, रामरूपच झाले। त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा परिचय आता आज आपल्याला नाही करून घ्यायचा, पण त्यांनी पुढच्या काळामध्ये हे सकल लोकसंस्था रक्षणीय असं माऊली म्हणतात। ही लोकसंस्था, ही लोकधारा, हा प्रवाह, हा संसाराचा प्रवाह अखंड जर सुरू आहे, तर यात नवीन नवीन जीव त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे या ठिकाणी मनुष्ययोनी धारण करून येतात। आणि मग त्यांना काही मार्गदर्शनाची गरज असते, त्यांना काही मुख्य ईश्वराविषयीची जी तत्त्व आपल्या धर्मग्रंथांमध्ये आहेत त्यांना आपणून थोडी ते कळणार। काही असतात असे भाग्यवंत की बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाचे माऊली म्हणते, असे अवतार रूप काही असतात, तसं माऊली आहेत। असे अवतार रूप सोडून दे, पण साधारण ज्यांनी सामान्य जीव म्हणून प्रारंभ केला, साधक दशा उन्नत केली,
साधक दशेनंतर ज्यांना झाले साधनाचे फळ असं म्हणण्याचा योग आला, अशी शिष्यांची एक फार मोठी परंपरा प्रत्येक संप्रदायात आपल्याला आढळते. आपल्याला इतर संप्रदायांचा आपल्या उपलब्ध वेळेत आज चिंतन नाही करायचं, पण रामदासी संप्रदाय जो महाराष्ट्रात आहे, ज्याचं मूळ स्थान सज्जनगड आहे, आणि रामदास स्वामींनी त्यांना रामांनी अनुग्रह दिल्यानंतर प्रत्यक्ष कार्याला जो प्रारंभ केला, थोडं देशकाल परिस्थितीनुसार त्यांच्या वाट्याला ईश्वराच्या योजनेत वेगळं कार्य आलं. कारण त्यावेळची सगळी परिस्थिती याचा आढावा त्यांच्या चरित्रात आपण घेतला आहे. यवनांचं आक्रमण होतं, अत्यंत दुष्ट, सामान्य नागरिकाला जगणंही कठीण, घरच्या घर बेचिराग, शेती बेचिराग, हत्या, स्त्रियांचा अपहार, असं एक अत्यंत दुर्दशा सगळ्या भारतवर्षाची झाली होती. धर्माची झाली होती. धर्म सुस्थिर नव्हता, कारण आक्रमण होतं. त्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी, परतवून लावण्यासाठी रामदास स्वामींनी शिवरायांच्या साह्याने नाही म्हणत त्याला, दोघे एकाच काळात महापुरुष जन्माला आलेले, या दोघांनी एकत्र येऊन मग यावनी सत्तेला खूप खूप प्रतिकार केला आणि स्वराज्य निर्मितीसुद्धा झाली. पण रामदास स्वामींच्या जीवनाचा विचार जर केला तर त्यांना खूप खूप मठ स्थापन त्यांनी केलं. आपण असं ऐकतो 1100च्या वर मठ, 1100 महाराष्ट्राबाहेर, आणि मुख्य 11 मठ महाराष्ट्रातही आहेत. अनेक मठांची निर्मिती केली, 11,000च्या वर आहे. सगळी यादीसुद्धा आमचे नानासाहेब देव म्हणजे शंकर श्रीकृष्णदेव धुळ्याचे त्यांनी दिली आहे यादी त्यांच्या ग्रंथात. पण रामदास स्वामींनी त्यांच्या जीवनात अनेक महंत तयार केले, मठ निर्माण करून मठपती निर्माण केले. हे सगळे शिष्यच आहेत. आणि या सर्व शिष्यांपैकी आपल्याला आज एका शिष्याचा थोडा चरित्रभाग विस्ताराने पाहायचा आहे. नाव बोललो आहे आधी, उद्धव स्वामी रामदास स्वामींचे पहिले शिष्य आहेत, पहिले मठपती आहेत. पहिला मठ रामदास स्वामींचा नाशिकजवळ टाकळी या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी मठ निर्माण केल्यावर उद्धवांना रामदास स्वामींनी पहिला मठपती केला. पण तो सगळा करेपर्यंत रामदास स्वामींच्या जीवनाचा थोडासा आढावा घेऊ, फार नव्हे. त्यांचं बालपण जांबेत गेलं. चिंता करतो विश्वाची 5व्या वर्षी झालं. नंतर 12व्या वर्षी लग्नाच्या समारंभातून बोल्यावरून उभे असताना ते पळून गेले. त्यांना विवाह बंधनात अडकायचं नव्हतंच. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदास. असं वामन पंडितांनी जे वर्णन केलं ते शुकासारिखे. त्यांना विवाह बंधनात पडायचंच नव्हतं, पण आईच्या शब्दाला मान देण्यासाठी. कारण त्यांच्या मातोश्री राणूबाईंनी म्हटलं की तू बोल्यावर उभा राहा, ते राहिले. विवाह मंडपातून पळून गेले. पुढची कार्याची दिशा स्पष्ट अजून नाही आहे, ती टाकळीला होणार आहे. फक्त एकच दिशा तोपर्यंत आहे की त्यांना वयाच्या 8व्या वर्षी जांबेमध्ये श्रावण शुद्ध अष्टमी, इसवी सन 1616, त्यांचा जन्म 1608चा आहे, म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे. 8व्या वर्षी रामरायांनी त्यांना कृतार्थ केलं आहे. हनुमंतांनी ती सगळी योजना केली. हनुमंतांनी त्यांना मंदिरात नेलं, रामांना ध्यान केलं, प्रगट केलं, आणि समर्थ रामदास स्वामींना म्हणजे 8 वर्षाच्या नारायणाला प्रभू रामांनी अनुग्रह दिला. आता अनुग्रहात जो मंत्र मिळाला, दर्शनही दिलं पंचायतनाने, तो सिद्ध करण्याकरता मला काहीतरी साधना केली पाहिजे, अनुष्ठान मांडलं पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे. वडिलांमुळे ती हे स्पष्ट आहे. सूर्याजी पंत त्यांचे पिताश्री, किंवा भानजी बाबा बोधलापूरकर त्यांचे सख्खे मामा आसनगावचे, हे अत्यंत अधिकारी व्यक्ती होते. भानजी बाबा तर कीर्तनकार होते. 8 वर्षाच्या वयापर्यंत या लहानशा नारायणाने पुष्कळ अध्यात्माचं चिंतन केलं आहे, ऐकलं आहे अनेकांकडून, आणि त्यामुळे एक आध्यात्मिक पिंड तयार आहे. त्यामुळे मला रामांचा अनुग्रह मिळाला आहे. मला आता तो सिद्ध करण्याकरता अनुष्ठान करायला पाहिजे, एवढंच फक्त भूमिका होती. म्हणून विवाह मंडपातून पळून गेले आणि नाशिकला आले. पंचवटीतल्या रामासमोर उभं राहिले. रामाने दिग्दर्शन केलं की ठीक आहे, तू आलायस, पण इथे नाशिकला गोदावरीला रामकुंड आहे, तिथे खूप लोक येतात, गर्दी असते नारायणा. तुला अनुष्ठान जे करायचं ते अखंड एकांत सेवावा, तुला एकांतात करायला पाहिजे. तू जा, आणि इथून जवळच 2 कोस अंतरावरती, म्हणजे 4 मैल अंतरावरती टाकळी नावाचं ठिकाण आहे, तिथे तू अनुष्ठान कर, तपश्चर्या कर. टाकळीला श्रोते हो, कधी आपण गेला असाल तर 2 नद्यांचा संगम आहे. अनुष्ठान किंवा तपश्चर्या हे जर नदीच्या संगमावर केलं तर लवकर फलदायी होतं, असं असे शास्त्र सांगतं.
ते माहिती होतं नारायणाला, रामाने तेच सांगितलं. आणि हा लहानसा नारायण 12 वर्षाचा, विवाह त्यांचा 1620 साली आहे, फाल्गुन वस्ते अष्टमीचा आहे. ते टाकळीला आले, 2 नद्यांच्या संगमाला वंदन केलं, प्रभू रामांना वंदन केलं, त्यांचे सद्गुरू आहेत ते. आणि एक जागा पाहिली, उंच टेकड्यावरती एक वडाचं झाड होतं, तिथे गोड्या पाण्याची विहीर आजही आहे आणि एक लहानशी गुहा आहे. हे छान ठिकाण आहे, समोर नदी आहे, स्नान करावं. आणि रामदास स्वामींनी आपली दिनचर्या स्वतः आखली. हा एक वेगळा स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. रामदास स्वामींनी 12 वर्ष गोदावरी आणि नंदिनी, तिचं एक नाव नासर्डी असं पण आहे पुराण ग्रंथांमध्ये, यांच्या पवित्र संगमामध्ये दीर्घकाळ म्हणजे 12 वर्ष तप केलं. कल्पनासुद्धा आपण नाही करू शकत. 12 वर्षाचं मूल, नाशिक गोदावरीची टाकळीची थंडीची लाट 12 वर्ष करायचं आहे आणि ते पाण्यात भरवून अनुष्ठान करायचं आहे. साधी गोष्ट आहे का? ब्राह्ममुहूर्तावर उठून सूर्यनमस्कार काढल्यानंतर 1200 नमस्कार घालायचे रामदास स्वामी, माहिती आहे आपणा सर्वांना. आणि गोदावरीच्या पाण्यात कमरेइतक्या पाण्यात उभं राहून अनुष्ठान करायचं. आधी गायत्री जप करायचा सूर्योदय होईपर्यंत, आणि सूर्योदयापासून माध्यान्नी डोक्यावर सूर्य येईपर्यंत रामनामाचा जप, जो ज्यांना रामांनी अनुग्रहाच्या वेळी दिलेला आहे, श्रीराम जय राम जय जय राम, असं दुहेरी तपाचरण तपश्चर्या रामदास स्वामींनी टाकळीला सुरुवात केली. आपल्याला उद्धवांविषयी बोलायचं श्रोते, पण ही त्याची पार्श्वभूमी आहे. कारण उद्धवांची आणि रामदासांची भेट म्हणा, योग म्हणा, हे टाकळीला घडणार आहे. अजून उद्धवांचा जन्मही व्हायचा आहे. रामदास स्वामी 1620 साली टाकळीला आले, उद्धवांचा जन्म 1622चा आहे. काय उद्धवांची जीवनगाथा आहे श्रोते हो. उद्धवांना 88 वर्ष आयुष्य मिळाले श्रोते हो. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला त्यांनी टाकळीला पुढे खूप कार्य केल्यानंतर देह ठेवला आहे. 88 वर्ष आयुष्य, किती कार्य केलं आहे गुरूंचं. पण त्यांना रामदास स्वामींची भेट म्हणा, अनुग्रह म्हणा, व्हायला अजून वेळ आहे, त्यांचा जन्मच व्हायचा आहे. ही एक पार्श्वभूमी. आपण रामदास स्वामी आणि उद्धव यांची भेट जिथे टाकळीला होणार आहे त्याविषयी थोडी पार्श्वभूमी, रामदास स्वामींना आपण जन्मगावाहून टाकळीपर्यंत आणलं आहे, थोड्या धावत्या आढावा घेऊन. त्यांची उपासना तपश्चर्या सुरू आहे. एक 12 वर्षाचा मुलगा असं दीर्घ अनुष्ठान करतोय. लोकांच्या हसण्याचा विषय झाला. पिशू नये वाटती सर्व हे, कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू, बुद्धी दे रघुनायका. कधी कधी मनात विचार यायचा, लोक निंदा करायचे, टीका करायचे, आणि इतका लहान मुलगा रामभेटीसाठी पागल आहे, मूर्ख आहे असं म्हणायचे, पिसे म्हणायचे. आणि कधी कधी रामदास स्वामींच्या मनात विचारही यायचा की हे निघून जावं इथून. कारण त्यांनी घर सोडलं, काही भिकारीपणामुळे नाही सोडलं आहे. सगळी परिस्थिती घरातली उत्तम आहे. घरातल्या सगळ्या लोकांचं, गावातल्या सगळ्या लोकांचं नारायणावर अत्यंत प्रेम आहे, आवडीचा विषय. घरात समृद्धी आहे, गरिबी दारिद्र्य नाही आहे. पण तरी देखील फक्त रामकृपा प्राप्त व्हावी म्हणून, जयास वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळ जय श्रीराम. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम. पुढे दासबोधात जे वर्णन केलं आहे ते आधी आचरण केलं आहे. रामदास स्वामींच्या संपूर्ण जीवनाचा एकंदर जर आपण अभ्यास केला तर त्यांच्या जीवनाचं एक सूत्र आहे, आधी केले मगच सांगितले. तपश्चर्या काळात तप केलं, साधना केली, आणि म्हणून पुढच्या काळात साधक निरूपण दिलं, तपाचरणावर लिहिलं, भारत भ्रमंती केली, म्हणून इतरांना आपल्याला उपदेश केला. नित्य नूतन हिंडावे, धुंडावे भक्त प्रेमळ, कारण ते फिरलेत, जे जे केलं ते सांगितलं. पण रामदास स्वामींना सुरुवातीच्या 5-7 महिन्यामध्ये टाकळीच्या लोकांनी छळलं नाही, पण उपेक्षा केली, लक्ष दिलं नाही. कधी कधी रामदास स्वामींच्या मनात विचारही यायचा, आणि ते विचार त्यांच्या ज्या काव्यातून प्रगट झाले, ही सगळी काव्य त्यांनी टाकळीला असताना केलेली आहेत. त्याला करुणाष्टक असं नाव आहे. पुष्कळ करुणाष्टक आहेत, पण दैनंदिन उपासनाचं जे पुस्तक सज्जनगड सेवा मंडळाने काढलेलं आहे त्यात 8च निवडक करुणाष्टकं घेतली आहेत. पण अगदी पहिलं करुणाष्टक रामदास स्वामींचं जे त्या क्रमाने दिलेलं आहे ते बहुतेक सगळ्यांना पाठही असतं. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे मोडिता मोडवेना, स्वजन सकळ माया तोडिता तोडवेना, जय जय रघुवीर.
अनुदिनी अनुतापे, चपळपण मनाचे, काय 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 लिहितात रामदास. ही त्यांच्या 12 वर्षाच्या वयाच्या नारायणाच्या मनात आलेले विचार आहेत. विचार आले पण झटकून टाकायचे, कारण ध्येय समोर आहे. ज्याच्या समोर काहीतरी ध्येय आहे तोच इतर काही विचारांना झटकून टाकू शकतो. नाही, माया अत्यंत आपात रमणीय असल्यामुळे ती कधी कोणाला कुठे गोवेल, कधी बंधनात पाडेल सांगता येत नाही. पण ध्येय निश्चित ज्याची आहे की मला हे करायचंच आहे, निर्धार, धृती शब्द आहे, धृती, त्या ध्रुव धारणा, ध्रुव धातू आहे, इतकी धारणा पक्की आहे की मला हे करायचं आहे, मला रामांनी अनुग्रह दिला आहे, तो सिद्ध करायचा आहे. त्यामुळं ध्येयापासून रामदास स्वामी म्हणजे नारायण विचलित नाही झाले. 12 वर्ष उग्र तप करायचं आहे. पण सुरुवातीच्या 7-8 महिन्यानंतर सगळ्या जनमानसांची, समाजाची दृष्टी बदलावी असा एक प्रसंग रामरायाने घडवला आणि तो उद्धवांच्या भेटीचा आता प्रारंभ आहे या कथेतून. नाशिकपासून 5 कोस अंतरावर असं लिहिलं आहे जुन्या ग्रंथांमध्ये, म्हणजे 10 मैल, आजच्या भाषेत 16 किलोमीटर. 2 गावं आहेत, दशक पंचक, आजही आहेत. 2 गावं नदीच्या, गोदावरीच्या 2 तीरावर, पण नाशिकपासून एवढ्या अंतरावर 5 कोस अंतरावर. आणि असा नदीला पूर आला तर इकडून तिकडून जायला होड्या असायच्या. तेव्हा पूल वगैरे फार बांधले, जुनी गोष्ट आहे ना, किती वर्ष जुनी गोष्ट आहे, आपण कल्पना करा. 1608चा तर जन्मच आहे रामदास स्वामींचा. त्या काळात म्हणजे 400-450 वर्ष होऊन गेले. नद्यांना असे इतके पूल वगैरे नसायचे. नदीतून जायला लहान लहान होड्या बांधायच्या. दशक पंचक अशी गावं होती. आणि या दशक पंचक गावापैकी दशक गावामध्ये पण त्यांना एकत्र मिळून दशपंचक गाव असं म्हणायचे. एकचा लोप झाला. त्या ठिकाणी एक अन्नपूर्णाबाई नावाच्या होत्या आणि त्या विवाहिता होत्या आणि त्यांना 12 वर्षे विवाहाला झाले. पण अन्नपूर्णाबाईंना काही अजून संतती झालेली नाही. आणि त्यांचे पती हे 22व्या वर्षी त्यांचं निधनसुद्धा झालं. म्हणजे हे उद्धवाची आई आहे बरं का. हे अन्नपूर्णाबाई हे उद्धवांची आई आहे. आणि रामदास स्वामी इकडे तपात गुंतलेले आहेत. त्यांच्या पतीचं निधन झालं. जुना काळ आहे त्यामुळे ती प्रथा होती, सती जाण्याची प्रथा होती. आणि अनुसूयाबाईंनी आपल्या श्वशुरांना सांगितलं की मला काही पतीशिवाय नाही जगता येत. त्यांचे माझ्यावर फार प्रेम होतं, मी पतीशिवाय राहू शकत नाही. घरातल्या सगळ्यांच्या वडीलधाऱ्या मंडळाची गिरीधरपंत आणि अन्नपूर्णाबाई अशी त्यांची नावं आहेत. गिरीधर वारले, त्यांना क्षयरोग झाला होता आणि 22व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आणि आता मुलगा तर गेला, वडिलांना किती दुःख झालं असेल, पण सून पण जाते म्हणती आहे. अधिक पुष्कळ समजावून पाहिलं, रागावून नाही, प्रेमाने, नको सूनबाई जाऊ. पण त्यांनी ऐकलं नाही. अन्नपूर्णाबाईंनी सती जाण्यासाठी निश्चय केला. सर्वांनी परवानगी दिली. सतीची वस्त्र नेसल्या आणि मध्यरात्री त्यांची शवयात्रा ही टाकळीकडे यायला निघाली. कारण वर्णन असं केलं आहे ग्रंथांमध्ये, त्या काळामध्ये टाकळीला सगळ्यांना यावं लागायचं. दशक पंचक लहान गाव होतं, तिथे काही स्मशानभूमी नव्हती. म्हणून ती सगळी शवयात्रा मध्यरात्री जी निघाली, इतकं अंतर चालायला सगळ्यांना साधारणपणे वेळही लागला असेल. अगदी ब्राह्ममुहूर्त होऊन गेल्यानंतर झुंजूमुंजू होत आलं आहे अशा वेळेला ती शवयात्रा घेऊन आणि या सतीची वस्त्र नेसलेल्या अन्नपूर्णाबाई संगमाजवळ पोचल्या. इकडे संगमामध्ये उभे राहून रामदास स्वामी म्हणजे नारायण गायत्रीचा जप करतात आहे. काहीतरी आवाज आला, झुंजूमुंजू थोडं झालं आहे. अन्नपूर्णाबाईंनी पाहिलं की नदीच्या पात्रामध्ये उभा राहून एक अतिशय तेजस्वी दिसणारा लहानसा मुलगा 12 वर्षाचाच आहे, साधना करतोय, तेज आहे. साधू असेल, सत्पुरुष असेल माहिती नाही. आपण वंदन करावं, नाहीतरी सती जायचंच आहे. त्या एका सखीला घेऊन म्हणजे मैत्रिणीला घेऊन पात्रापर्यंत आल्या. स्वामी ध्यानात होते. गायत्रीचा जप कमरेइतक्या पाण्यात ते उभे आहेत. त्यांनी काठावर नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज आला. रामदास स्वामींनी नेत्रही उघडले नाही आणि म्हणाले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. संतांच्या मुखातली वचन आहे, अन्यथा होत नाही. वास्तविक त्यांना सती जायचं आहे. त्या दचकल्या, रडायला लागल्या. त्यांच्या हुंदक्यांचा आवाज ऐकला आणि रामदास स्वामी डोळे उघडले. प्रकार लक्षात आला. शवयात्रा दिसली. तिकडे प्रेत शिर्डीवर ठेवून स्मशानभूमीत गेलं होतं. ह्या एकट्या सखीवर आल्या आहेत, हातात बांगड्या आहेत. सतीचे
वस्त्र परिधान केलेले आहेत, सगळी परिस्थिती ओळखली, रामाला प्रार्थना केली, रामराया त्या रडतात का याचं कारण कळलं, आपल्या मुखातून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद निघाला. महाराज रामांचं ध्यान केलं, सूर्याचं ध्यान केलं, भगवान सूर्यनारायण रामचंद्र हनुमंता मुखातून शब्द निघाले, जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, मग तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम, अष्टपुत्रा सौभाग्यवती भवन होणारच आहेत. त्या रडायला लागला, रडू नकोस. एकदम अनुष्ठान मागे ठेवलं, बाहेर निघालं नदीतून, हातात कमंडोलं घेतलं, त्यात गोदावरीचं तीर्थ घेतलं, कुठे आले मला, आणि अत्यंत निर्धाराने आत्मविश्वासाने या साधूनी, लहानशा साधूनी पावलं टाकतोय, तिला थोडा विश्वास वाटला काहीतरी होणार आहे. आणि भगवंतांनी 7-8 महिनेच त्यांना येऊन टाकलीत झालेत. एक त्यांच्या जीवनात ही घटना चमत्कार घडवून आणला, त्यामुळे सगळे लोक त्यांना पुढे अनुकूल झाले. स्मशानभूमीपर्यंत आले, प्रेताच्या दोऱ्या सोडा म्हणाले, दोऱ्या सोडल्या, तीर्थांगावर शिंपडलं आणि गिरधर उठून बसले. सर्वांना खूप आश्चर्य वाटलं, सर्वजण यांच्याकडे पाहायला लागले. पण रामदास स्वामीने ते गुंतायचं नव्हतं. ते म्हणाले, माझं अनुष्ठान राहिलेलं आहे, मी जातो आणि माध्यान्हापर्यंत चालेल, नंतर या भेटायला. सगळा जनसमुदाय हळूहळू गोळा व्हायला लागला. प्रेत उठून बसले गिरधर स्वामी. आश्चर्य वाटलं, गंडांतर टळलं, मृत्यू झाला होता, पुन्हा जिवंत झाले. आणि समर्थ एकच वाक्य बोलले अन्नपूर्णाबाईंना, सावित्रीप्रमाणे पातिव्रत्य तुमचं धगधगीत असल्यामुळे रामांनी कृपा केली. बरं, यात माझं काही नाही, इदं न मम, रामाची कृपा. रामदास स्वामींच्या जीवनात तीच परंपरा पुढे परमपूजनीय गोंदवलेकर महाराज, काहीही झालं तरी रामाची कृपा. आमचे पूज्य सद्गुरू ज्यांची ही प्रतिमा इथे माझ्या बाजूला फोटो आहे. जीवनात रामाने सगळं केलं, राम सगळं करतो, आताचे मागचे पुढचंही, ही धारणा राम करेल. रामदास स्वामी झपाझपा पावलं टाकत पुन्हा नदीजवळ गेले, संगमात उभे राहिले आणि करता 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 लोक जाईना, 1001 लोक जमा झाले. आणि यांचं अनुष्ठान संपल्यानंतर सगळे भेटायला आले. रामदास स्वामी म्हणाले, मला काही यातलं कळत नाही, ही सगळी रामाची कृपा बरं का बाई. आणि ते निघून गेले. पण त्यानंतर गिरधर स्वामी आणि अन्नपूर्णाबाई यांनी दर गुरुवारी रामदास स्वामींच्या दर्शनाला येण्याचा नियम केला. रोज नको त्यांना व्यत्यय साधनेत म्हणून दर गुरुवारी ते रामदास स्वामींना भेटायला यायला लागले. समर्थांच्या आशीर्वादाने म्हणा, रामाच्या कृपेने म्हणा, अन्नपूर्णाबाईंना लगेच दिवस राहिले. आणि 1622च्या प्रारंभी त्यांच्या पोटी पहिला पुत्र जन्माला आला. तो आजचा आपला, ज्याची कथा आपण ऐकणार आहोत आता, चरित्रनायक उद्धव स्वामी. त्यांचा जन्म झाला, रामदास स्वामींच्या पायावर घातला आणून. रामदास स्वामींनी त्याची जन्मपत्रिका मांडली. सगळ्याचा अभ्यास होता बरं का, ज्योतिषशास्त्राचा सुद्धा. पत्रिका उत्तम जाणत होते, करीते होते. त्याच्या जन्मपत्रिकेत त्याच्या नावाचं अद्याक्षर उ आलं आणि म्हणून रामदास स्वामींनी त्याचं नामकरण केलं आहे उद्धव. खूप आनंद झाला, हळूहळू मोठा होऊ लागला आणि दर गुरुवारी आईवडील जातातच आहे टाकीला, त्याला घेऊन जायचे. मोठा व्हायला लागला, 5 वर्षाचा कळायला लागलं. आणि आता जेव्हा त्याला कळायला लागलं, साधारण 3.5-4 वर्षापासून मुलांना कळतं, आठवतं, तो आईजवळ हट्ट करायला लागला की मला इथून जायचंच नाही. खूप रामदास स्वामींची मूर्ती पण आता प्रगल्भ तेजस्वी होती आहे. 1627, 28, 29, 30 हळूहळू तो जायला तयार होईच ना. उद्धवांचं वय 8 वर्षाचं झालं. रामदास स्वामींनी उद्धवांची मुंज केली, ती टाकीलाच केली, मांडीवर घेतलं आणि व्रतबंधाच्याच प्रसंगी रामदास स्वामींनी उद्धवांना अनुग्रह दिला. कशी कथा आहे रामदास स्वामींची नाही. पुढे रामदास स्वामींना 1100 महंत मठपती, शिष्य किती आहे माहीत नाही, आणि शिष्यांच्या इतक्या शाखा की रामदास स्वामींनी ज्याला अनुग्रह दिला त्याला अनुग्रह द्यायची आज्ञा, पुढे त्याला अनुग्रह द्यायची. 21 पिढ्या शिष्यांच्या पाहिल्यात स्वतः रामदास स्वामींनी. पण प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह रामदास स्वामींना, आणि आता त्यांना पुढे संप्रदाय वाढवायचा आहे, पुढची परिस्थिती माहिती आहे कसं करायचं आहे, म्हणून त्यांनी अनुग्रह दिलेला पहिला शिष्य उद्धव आहे. रामदास स्वामींचं पुढे अनुष्ठान संपणार आहे. 12 वर्षांनी ते रामांच्या आज्ञेने भारत भ्रमणाला जाणार आहेत, पुढची 12 वर्ष. तेव्हा त्यांचं वय 24 वर्ष असणार आहे. उद्धवांचा जन्म 1622, रामदास स्वामी 1632 साली भारत भ्रमणासाठी निघाले. उद्धव 10 वर्षाचे आहेत.
त्यांना रामदास स्वामींनी सगळं शिक्षण या मधल्या काळात दिलं. त्यांनी गिरधरांना आणि अन्नपूर्णाबाईंना सांगितलं, आता याला माझ्याकडेच ठेवा. त्यांनी ठेवला त्यांच्याकडे. ते आता रामदास स्वामींना सोडून जाणार नाही आहेत, ते तिथेच राहायला लागले. म्हणजे नंतर या वेळेपर्यंत अन्नपूर्णाबाईंना अजून 3 मुलं झाली होती. अष्टपुत्रा सौभाग्य होती ना, त्याला झाली पुढे 8 पुत्र. म्हणून त्यांचा आडनाव पुढच्या काळात कुलकर्णी जाऊन दशपुत्रे असं पडलं आहे. आणि ग्रंथांमध्ये सर्वांनी नोंद केली, इतिहासकारांनी आणि वैकुंठवासी नानासाहेब देवांनी पण, की दशपुत्रे आडनावाचे आजही तिकडे यांचे पुढचे वंशज आजही पाहायला मिळतात. आणि अतिशय अभिमानाने आम्ही रामदास स्वामींचे कृपापात्र वंशज आहोत असं ते अजूनही सांगतात. उद्धवाला रामदास स्वामींनी सगळं शिक्षण लिहायला, वाचायला, पोहायला शिकवलं. आणि रामदास स्वामी स्वतःच्या साधना काळात अनेक हस्तलिखित ग्रंथांच्या प्रतिनिर्माण करत होते. रामेण रामदासेन लिखितम इदम असं लिहिलेलं वाल्मिकी रामायण आजही धुळ्याला पाहायला मिळतं. इदम पुस्तकम, हे पुस्तक रामदास स्वामींनी स्वतः लिहिलं अशी सही आहे खाली. रामेण रामदासेन लिखितम इदम पुस्तकम अशी सही आहे. अनेक ग्रंथाच्या ते नकला करायचे. ते नाशिकला जायचे पंचवटीत. अनेक कीर्तनकार, पुराणिक, भागवतकार, प्रवचनकार यायचे, त्यांच्याकडनं ग्रंथ आणायचे, त्याच्या नकला करायचे बोरुनी वगैरे. म्हणून पुढे दासबोधात लेखन क्रिया निरूपण लिहिलंय, आधी केले मग सांगितले. उद्धवाला खूप कौतुक वाटायचं, किती छान अक्षर असावं तर असं असावं. उद्धवाला कौतुक वाटायचं. पोहणं, चालणं, बोलणं, वागणं, व्यवहार, नीती, धर्म, सदाचरण, सूर्यनमस्कार. रामदास स्वामी 1200 नमस्कार, उद्धव 1200 घालतात आहे. कल्याण स्वामींनी 1200 घातले, भीमस्वामींनी 1200 घातले. रामदास स्वामींच्या अनेक शिष्यांनी सूर्य उपासनेची परंपरा सुरू ठेवली आहे. आता रामदास स्वामींना या सगळ्या व्यवस्थेनंतर भारत भ्रमणाला निघायचं आहे. रामांची आज्ञा आहे. कारण टाकळीच्या पुरस्चरण काळामध्ये त्यांना अनेक बातम्या कळत होत्या की उत्तरेकडे कसं आक्रमण यवनांचं आहे, कशी सत्ता आहे, किती अत्याचारी आहे, किती भ्रष्ट आहे, किती नीतिभ्रष्ट आहे, किती हत्या करणारे आहेत, हे सगळं कळत होतं. पण ते डोळ्यांनी पाहायचं आहे. म्हणून प्रभू रामाने सांगितलं, तुम्ही स्वतः संपूर्ण भारतभर भ्रमण करून देशकाल परिस्थितीचं स्वतः अवलोकन करा, चक्षुर्वाईचं, आणि मग तुम्हाला पुढचं कार्य करायचं आहे. मी तुमच्याकडून कार्य करून घेईल, धर्मसंस्थापनाचं. म्हणून रामदास स्वामी आता टाकळीहून भारत भ्रमणाकरता निघणार. 1632 सालची गोष्ट आहे. उद्धव मागे लागले. रामदास स्वामी म्हणाले, नाही उद्धवा, तू लहान आहेस, शिवाय इथे तुला राहायचं आहे, तपश्चर्या कर, उपासना कर. म्हणून त्याला एक उपासनेची रीत शिकवली. जे आपण केलं तेच त्याला सांगितलं. महंते महंत करावे. दासबोधात महंत निरूपणेश होते. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे, नाना देशी श्रीराम. पहिला शिष्य आहे, तो मागे खूप लागला. उपासना महाराज आपण नसताना कोणत्या रूपाची करू. रामदासाने एक क्षण नेत्र बंद केले. त्यांना हनुमंतांची प्रेरणा झाली. कारण ते साक्षात स्वतः हनुमंतांचा अवतार आहे अशी सांप्रदायिक श्रद्धा आहे. साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझी तेची झाली रामदासांची मूर्ती. तेच रामदास. साक्षात शंकराची मूर्ती हनुमंत, 11 रुद्र, आणि त्यांचा अंशरूपाने नारायण. म्हणून हनुमंतांचं स्मरण केलं. हनुमंतांनी प्रेरणा दिली, उद्धवा तू इथेच थांब, तुला उपासना कुणाची करायची मी शिकवतो. रामदास स्वामींनी उद्धवासाठी टाकळी पुरस्चरणानंतर भारत भ्रमणासाठी निघताना पहिल्यांदा सगळ्यात स्थापन केलेला पहिला हनुमंत गोमय म्हणजे शेणाचा हनुमान तयार केला. त्याच्यावर शेंदूर वगैरे लावला पुढे. पण गोमयाचा हनुमंत स्थापन केला टाकळीला. आणि म्हणून श्रोते हो, ज्यांचं चरित्र आपण श्रवण करतो आहे ते उद्धव स्वामी हे रामदास स्वामींचे पहिले शिष्य आहेत. रामदास स्वामींनी स्वतः स्थापन केलेला हनुमंत पहिला टाकळीचा आहे. रामदास स्वामींनी जे अनेक मठ निर्माण केले 1100च्या वर, त्यापैकी पहिला मठ टाकळीचा आहे. आणि रामदास स्वामींनी प्रत्येक मठासाठी एक मठपती नेमले. उद्धव स्वामी टाकळीचे मठपती हे रामदास स्वामींनी निर्माण केलेला पहिले मठपती आहेत. म्हणून उद्धवांच्या चरित्राला एक वेगळा आयाम आहे. पुढे कल्याण स्वामी, भीमस्वामी, गिरधर स्वामी, पुष्कळ 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 कितीतरी आहेत. हजारो लाखो महंत तयार केले.
उद्धवाला उपासना सांगितली, ह्या हनुमंतांची उपासना कर. जे त्यांनी केलं, रामनामाचा जप, गायत्रीचा जप, सूर्यनमस्कार, बलदंड पिंड झाला पाहिजे. ज्याला काही कार्य करायचं आहे ना, हा धकाधकीचा मामला, कैचा गडे अशक्ताला, नानाबुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या श्रीराम, हे दासबोधात लिहिलं आहे ना. धकाधकीचा मामला आहे, यवनांचं आक्रमण आहे. आपल्याला काही प्रत्यक्ष युद्धात भाग घ्यायचा नाही, पण आपल्याला तयार करायची आहे प्रजा. हे सगळं पुढचं पाहतात आहे, भविष्य हे करायचं आहे मला. रामांनी प्रेरणा केली आहे म्हणून उद्धवांना ती शिकवण दिली. जी शिकवण उद्धवांना दिली, रामदास स्वामींनी निर्माण केलेल्या सर्व मठांतल्या मठपतींना अशीच शिकवण दिलेली आहे. श्रोते हो, त्यानंतर उद्धव किंवा उद्धव स्वामी म्हणूया आपण. आता उद्धव स्वामींचं वय 1622चा जन्म, 1632ला रामदास स्वामी भ्रमंतीला गेले. 10 वर्षांचं वय आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते ना, द हिस्ट्री रिपीट्स असं इंग्रजीत म्हणतात. तेच झालं पुन्हा. म्हणजे 12 वर्षाचा नारायण संगमात उभं राहून कमरी इतक्या पाण्यात अनुष्ठान करतो आहे. आणि आता 10 वर्षांचे उद्धव हे गोदावरीच्या ज्या ठिकाणी रामदास स्वामी आपले गुरु उभे राहिले, गुरु जिथे जे करतील ते करावं. हां, आणि गुरूंनी सांगितलेलंही करावं, सांगितलंही आहे, केलेलंही आहे, आणि यांनीच आपलं हित आहे. आणि त्यामुळे तीच संपूर्ण दिनचर्या उद्धव स्वामींची 12 वर्ष राहणार आहे. रामदास स्वामी निघून गेले. आतल्या मधल्या काळात रामदास स्वामींना उद्धवांच्या काही बातम्या प्रत्यक्ष कळण्याची काही शक्यता नाही आहे, कारण ते सगळं भारतभर फिरले. पण अंतर्ज्ञानाने सगळे जाणत असतील उद्धव काय करतात आहे, त्यांच्या चक्षुसमोर रोज येत असणार आहे. त्यांचा एकच वाक्य आहे, गुरुवरती अत्यंत निष्ठान, सद्गुरू वाचनी जन्म निर्फळ. त्यामुळे त्यांचा पूर्ण श्रद्धा आहे. दासबोध निर्मिती नाही अजून बरं का, पण सद्गुरूंवरती निष्ठा आहे. मला अनुग्रह दिला आहे, एक उपासना सांगितली आहे, अनुष्ठान सांगितलं आहे, ते मला श्रद्धेने केलं पाहिजे या विश्वासावर करतात आहे. आता त्यांची आणि रामदास स्वामींची भेट एकदम 12 वर्षांनीच होणार झाली. यानंतर मधला 12 वर्षाचा काल रामदास स्वामींचा भारत भ्रमणाचा गेला. परत आले. परत आल्यानंतर हा जसा पहिला मठ आहे त्यांचा, संपूर्ण भारतवर्षात त्यांनी 1100 ठिकाणी मठ निर्माण केले. आणि भारत भ्रमंतीनंतर रामदास स्वामी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा महाबळेश्वरला आले, त्या ठिकाणी पंचगंगांच्या उगमस्थानावर त्यांनी हनुमंतांची स्थापना केली. हा भारत भ्रमणानंतर स्थापन केलेला पहिला हनुमंत मग महाबळेश्वरचा. आणि मग पुढे 11 वारीचे मारुती वगैरे, चाफाळा 2, मसूरला आहे, उमरज आहे, माझगाव आहे, पुष्कळ हे नंतर स्थापन केले. पण रामदास स्वामी परत आले, पहिल्यांदा महाबळेश्वरला गेले, स्थापना केली. ती करायच्या आधीसुद्धा सर्वात पहिल्यांदा आपल्या संपूर्ण भारत भ्रमणाची सांगता रामदास स्वामींनी पैठणला केली असं वर्णन आहे. पैठणला काही जांबेचे लोक आले. रामदास स्वामी जांबेला जाऊन राणूबाईंना भेटले, आईला भेटले, बंधूंना भेटले, गंगाधर स्वामींना. आणि त्यानंतर रामदास स्वामींनी आईची परवानगी घेतली. नारायणा इतक्या वर्षांनी आला असं, आता काही दिवस राहा. नाही माय, तुझ्यापेक्षा एक मोठी आई माझी वाट पाहते. राष्ट्र, देव, धर्म आणि राष्ट्र, त्यापैकी राष्ट्राची उपासना, भारत माता माझी वाट पाहते. रामदास स्वामी म्हणून महाबळेश्वरला यायच्या आधी, सर्वात आधी भारत भ्रमणानंतर आईच्या भेटीनंतर टाकळीला आले असं वर्णन आहे. उद्धवांना कितीच आनंद झाला असेल, किती आनंद झाला असेल. रामदास स्वामी आता स्वतः 36 वर्षाचे आहेत आणि 44 साली परत आले. उद्धवांची आता भेट झाली. रामदास स्वामी 12 वर्षांनी आले. एक तपाने उद्धव आता बलदंड झाला आहे. रामदास स्वामींसारखा बलदंड, सूर्यनमस्कार, 1200 घालून शरीर पिळदार, रामोपासनेनी, गायत्री उपासनेनी मुखावरती तेज, आणि त्यांनीसुद्धा बराच इथे महंतांच्या प्रमाणे कार्य करून अनेक मोठा शिष्यपरिवार 12 वर्षात जमवला आहे. अनेक भाविक लोक त्या हनुमंतांच्या उपासनेत सहभागी व्हायचे. रामदास स्वामींना आनंद वाटला, उद्धवांनाही आनंद झाला. रामदास स्वामींनी आपल्या 12 वर्षाच्या भारत भ्रमणाच्या सगळ्या कथा, कुठे गेलो, कुठे राहिलो, किती दिवस राहिलो, हे सगळं वर्णन उद्धवांना खूप छान पद्धतीने सांगितलं. उद्धवांना आनंद वाटला, वा आपल्या गुरूंनी केवढी भ्रमंती केली. सगळ्या तीर्थक्षेत्रांची माहिती रामदास स्वामींनी सांगितली. यवनांच्या आक्रमणाचा, जुलमीपणाचा मोठा प्रकारही सांगितला. आणि त्यामुळं उद्धवा तू इथेच राहणे, आम्हाच जाणे आहे. आणि त्यानंतर रामदास स्वामी मग महाबळेश्वरला गेले.
उद्धव तिथंच राहिले टाकळीलाच. पण रामदास स्वामींनी जेव्हा जेव्हा उद्धवांना पाचारण केलं त्यावेळेला त्यांनी आता दुसऱ्या यांना शिष्यांना व्यवस्था दिलेली आहे, ते जायचे खूप वेळा. प्रसंग पुढचा एकदम बोलतो आपल्याला. आता रामदास स्वामींनी महाबळेश्वरला हनुमंतांची स्थापना करून अनेक ठिकाणी 11 वारीचे मारुती स्थापन करून चाफळला राम मंदिर निर्माण केलं. त्यावेळेला उद्धव स्वामी तिथे गेले अशी आख्यायिका आहे. उद्धव स्वामी तिथे गेले होते कारण सर्वच महंतांना पाचारण केलं, रामाची प्राणप्रतिष्ठा व्हायची आहे. रामदास स्वामींनी 1100 हनुमंतांची मंदिरं निर्माण केली, पण रामाचं एकमेव मंदिर ते चाफळला निर्माण केलं. मसूरचे राम आधीच होते तिथे, पहिला रामाचा उत्सव सुरू केला आहे, बरोबर आहे, तो केला. पण समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले राम चाफळला आहेत, अंगापूरच्या डोहात मिळालेले. वेगळे चिंतन त्याचं होईल, करू आपण कधी. त्या ठिकाणी सुद्धा उद्धव आलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनेक ज्या परंपरा लावून दिल्या त्या परंपरांमध्ये रामदास स्वामी सर्व शिष्यांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन असं केलं की रामदास स्वामींचे अनेक शिष्य कीर्तनसुद्धा करायला लागले. स्वतः कल्याण स्वामी कीर्तन करायचे, भीमस्वामी कीर्तन करायचे, उद्धव स्वामी कीर्तन करायचे, जयराम स्वामी कीर्तन करायचे, गिरधर स्वामी कीर्तन करायचे. अनेक कीर्तनकार रामदास स्वामींनी निर्माण केल्याची गरज आहे. कीर्तनकार हा प्रबोधनकार असतोय, त्यांनी वेळ प्रसंगी नव्हे करणेच आहे. समाज प्रबोधन हे कीर्तनाचं एक अंग आहे. भक्ती अंगाने जरी असेल तरीसुद्धा समाजाला प्रबोधन, कारण समाजामध्ये झोपलेली माणसं फार असतात, त्यांना जागं करायचं, सन्मार्गाला लावायचं, भक्तीला लावायचं, काहीतरी करा, तुम्ही करायचं आहे असं शिकवण, ही संतांच्या शिकवणीचा आधार घेऊन, शास्त्रग्रंथांच्या शिकवणीचा आधार घेऊन हे कीर्तनकारांनी समाजासमोर मांडायचं असतं. आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नाही श्रीराम. दासबोधात पुढे उभी, अजून दासबोध निर्मिती नाही आहे. चाफळ मंदिर निर्मितीच्या वेळी उद्धवांनी कीर्तन केलं असं वर्णन आहे. दरवर्षी चाफळच्या रामोत्सवात ते यायचे, नाशिकला एरवी राहायचे पण यायचे. आणि त्यांची एक आत्माराम स्वामी नावाचे एक समर्थांचे परंपरेत शिष्य आहेत, आत्माराम स्वामी. या आत्माराम स्वामींनी दास विश्राम धाम नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे, फार मोठा आहे, 121 समास आहे, खूप मोठा ग्रंथ आहे. यात रामदास स्वामींचं एकंदर चरित्राचं वर्णनही बरंच आलेलं आहे. त्यात एका ठिकाणी उद्धवांचा उल्लेख आहे, तेवढे ओवी म्हणतो. ती परंपरा तेव्हापासून निर्माण झाली. प्रसंग असा आहे, मंदिर निर्मिती झाली, चाफळचे राम, समोर रामांच्या समोर दास मारुती आहे, रामांच्या मागे वीर मारुती आहे. अशा 2 हनुमंत त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत, 2 मंदिर हनुमंतांची आहेत. आणि रामांसोबत कीर्तन सर्व शिष्यांनी सेवा करायची, स्वतः समर्थही करायचे. आणि स्त्री शिष्यांपैकी उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार फक्त वेणास स्वामींना होता, त्याही कीर्तन करायच्या. उद्धव स्वामींचं एकदा कीर्तन सुरू आहे, रामदास स्वामी बसले आहेत, सगळे शिष्य बसले आहेत, प्रभू रामांकडे मुख करून उभं राहून कीर्तन करतात आहेत. काय प्रसंग असेल आपण डोळ्यासमोर आणणार. मी जेव्हा हा डोळ्यासमोर आणतो, किती भाग्यवान सगळे शिष्य, डोळ्यात पाणी येतं की किती भाग्यवान की आपले गुरु साक्षात समोर बसले आहेत, त्यांच्यासमोर रामाची कीर्तन सेवा करायची आहे. आणि सगळे अधिकारी आहेत, कल्याण स्वामी, वेणा स्वामी आहेत, अक्का स्वामी आहेत, गिरधर स्वामी आहेत, कितीतरी अधिकारी शिष्य त्या ठिकाणी आहेत. आणि उद्धव स्वामी कीर्तनाला उभे आहेत. ह्या प्रसंगाविषयी एक छोटी एक ओवी, दासविश्राम धाम तर मोठा ग्रंथ आहे, पण उद्धवांविषयी जे चिंतन तिथे आलं आहे आत्माराम स्वामींकडून, तेवढे ओवी म्हणतो. उद्धव बाबा थोर संत महंत, ज्याचे कीर्तनी नाचे हनुमंत, पाळोनी आज्ञा समर्थ, टाकळी माझे राहिले. अशी एक ओवी आहे, दास विश्राम धाममधली आहे. पुन्हा म्हणू आपण. उद्धव बाबा संत थोर महंत, महंतही म्हटलंय, संतही म्हटलंय, ज्याचे कीर्तनी नाचे हनुमंत असं लिहिलं आहे ना. तशी घटना घडली आहे श्रोते हो, ती वैकुंठवासी नानासाहेब देवांनी पण लिहिली आहे आणि आत्माराम स्वामींनी पण लिहिली आहे दास विश्रामधाममध्ये. प्रसंग असा घडला, उद्धव कीर्तनात रंगून गेलेत, सगळे श्रोते रंगलेले आहेत, कीर्तन छान झालं, उद्धवांनी नमस्कार केला. रामदास स्वामी कीर्तनानंतर उठले. त्यांची पद्धत आहे की ज्या मंदिरात आपण कीर्तनाला जातो, आपण सगळे करतोच आहे,
त्या मुख्य देवतेला वंदन केलं रामांना. समोर दास मारुती आहे. वीर मारुती तर पुष्कळ मागे आहे, दास मारुती समोरच आहे. चाफळच्या मंदिराच्या अगदी समोर दीपमाळेजवळ दास मारुती आहे. रामदास स्वामी तिथे गेले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं घळाघळा. उद्धवाला बोल, उद्धवा ये इकडे. तो बोलतो, उद्धवांचं कीर्तन सगळं संपलं होतं, आले झाले रामदास स्वामी, वा उद्धवा. कारण हनुमंतांच्या अंगावर जो पांढरा पोशाख होता त्याच्यावर सगळं शेंद्री रंगाचं आच्छादन झालं होतं, शेंदूर फासला गेला होता. उद्धवांना रामदास स्वामी म्हणाले असं लिहिलंय सरांनी आत्मारामन ग्रंथात, दासविश्राममध्ये लिहिलं आहे, शिवाय नानासाहेब देवांनी लिहिलं आहे. उद्धवा, आज तुझ्या कीर्तनामध्ये हनुमंत स्वतः मागे उभे होते, नाचत होते आणि झांज वाजवत होते. ते भान राहिलं नाही म्हणून अंगावर सगळा शेंद्री रंग, वस्त्र शेंद्री झाली. आणि त्यानंतर रामदास स्वामींनी उद्धवाला आशीर्वाद दिला, असंच कीर्तन करीत जा, फार सुंदर करायचे. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोत्यांची श्रवणपुटे, आनंदे भरावी श्रीराम, या दर्जाचे उद्धव कीर्तन करायचे. झांजही सुंदर वाजवायचे. रामदास स्वामी कीर्तनाला उभे राहिले तर उद्धव झांज वाजवायचे असं वर्णन आहे. सांगितलं, उद्धवा, हनुमंता उभे राहून करत होते कीर्तन, पण ह्यानंतर तुम्ही रामांसमोर बसून कीर्तन करा, म्हणजे हनुमंताला रामांचं दर्शन होईल. त्यामुळे उद्धव स्वामी रामांसमोर चाफळच्या बसून पुढे कीर्तन करायला लागले. आणि श्रोते हो, तीच परंपरा अजूनही चाफळच्या मंदिरांनी आणि त्या मठांनी जोपासली आहे. इतर ठिकाणी रामदासी संप्रदायाची सगळी माणसं उभं राहून कीर्तन करतात. रामदास स्वामींचा जय जयकार करतात, रामांचा करतात, रामांचंच मुख्य उपास्य रामच आहेत. पण चाफळची मठामध्ये मात्र कोणीही कीर्तनकार गेला तर त्याला खाली बसून कीर्तन करायचं आहे. पुढच्या काळात ही परंपरा रूढ झाली आणि श्रोते हो, याप्रमाणे उद्धवांचा अधिकार सगळ्या श्रोत्यांना कळून आला. ज्याचे कीर्तनी नाचे हनुमंत, असं जे दासविश्राममध्ये लिहिलं आहे त्याविषयी छोटीशी एक आख्यायिका, कथा म्हणा, दृष्टांत म्हणा, उदाहरण म्हणून बोललं गेलं. उद्धवांचा रामदास स्वामींचा फार संबंध खूप जास्त आहे, पहिले शिष्य आहेत. कारण ते जरी मठपती चाफळचे आहेत, रामदास स्वामी त्यांना ठिकठिकाणी बोलावून घ्यायचे उत्सवांमध्ये. जेव्हा रामदास स्वामी शिवथरगडमध्ये पुढे आहेत, सगळा काही आपल्याला विस्ताराने चरित्रभाग नाही पाहायचा आहे सध्या, पण पुढच्या काळात रामदास स्वामी शिवथरगडला गेले. आधी चाफळ मठनिर्मितीनंतर ते सज्जनगडावर गेले आहेत. त्यांना अंगलाई डोहातून मिळालेल्या देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांनी सज्जनगडावर केली आहे 1652 साली. अंगलाई देवी जिला म्हणतो, ती गड संरक्षिका देवी म्हणून आहे. त्यानंतर रामदास स्वामी शिवथरगडला आले. शिवथरगडचा मुक्काम रामदास स्वामींचा 3 टप्प्यात आहे. तिन्ही वेळेला वेगळी वेगळी त्यांची कार्य आहेत, स्वतंत्र भाग आहे चिंतनाचा. आपण फक्त उद्धवांचा तिथे केवढा संबंध एवढं पाहणार आहोत. उद्धव स्वामी एकदा आले. दासबोधाचा 7 दशकांपर्यंत भाग पूर्ण झाला आहे. 1652 ते 1655 हा रामदास स्वामींच्या शिवथरगडीच्या वास्तव्याचा पहिला टप्पा आहे. 7 दशक पूर्ण झाले आणि एक दिवस रामदास स्वामींना स्वप्न पडलं की आई अत्यवस्थ आहे. कारण रामदास स्वामींनी जांबेतून निघताना त्यांच्या मातोश्री राणूबाई, नारायणा थांब ना, नाही माय मला जायचं आहे, पण आई तुला वचन देतो, तुझा अंत्यसमय जेव्हा येईल, तुझा मरणकाल जेव्हा जवळ येईल ना, त्या नारायणाला राम सांगेल, जगदंबा सांगेल, मी येईल तुझ्या सेवेत आहे. आणि आज शिवथरगडला असताना ब्राह्ममुहूर्तावर रामदास स्वामींना स्वप्न पडलं आई अत्यवस्था आहे. रामदास स्वामी जांबेला जायला निघाले आणि सोबत उद्धव आहेत. आपल्याला प्रसंग तो नाही बोलायचा, उद्धव कुठे कुठे बरोबर आहेत, ज्या उल्लेख ज्याचे चरित्रामध्ये तेवढे प्रसंग आपण पाहणार. म्हणून रामदास स्वामी जांबेला आले, सोबत उद्धव आहेत. उद्धवांनी रामदास स्वामींकडून जांबेचं वर्णन ऐकलं आहे, वडिलांविषयी ऐकलं आहे, आजोबांविषयी ऐकलं आहे, मामांबद्दल ऐकलं आहे, गंगाधर पंतांबद्दल ऐकले, पण प्रत्यक्ष आत्ता पाहता ते जांब. राणूबाईंना वंदन केलं, खूप आनंद झाला. राणूबाईंना अत्यवस्थ होत्या, आजारी होत्या, अंथरुणावर होत्या. नारायण आल्यावर छान वाटलं. आणि नारायण आल्यानंतर 8-10 दिवस राणूबाई होत्याही. त्या काळात त्यांनी उद्धवांना खूप काही विचारून घेतलं, कारण स्वतः नारायण तर बोलणार नाही, गुप्त ते गुप्त राखावे. 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त राखावे, आनंद वनभुवनी. गुप्ततेवर रामदास स्वामींचा फार भर आहे. पण उद्धव सांगेल ते उद्धवानं सगळं विचारलं. रामदास स्वामींचं टाकळीच्या पुरश्चरणाची माहिती उद्धवाला आहे.
भारत भ्रमणाची आहे, चाफळ मठ निर्मिती आहे, शिवथरगड माहिती आहे, सज्जनगड माहिती आहे. सगळी माहिती राणूबाईंना उद्धवांनी पुरवली. खूप आनंद वाटला. शेवटी त्यांचा अखेरचा श्वास जाण्याची वेळ आली. रामदास स्वामींनी मांडीवर घेतलं आणि कृतार्थतेने राणूबाईंनी नारायणाच्या म्हणजे रामदास स्वामींच्या मांडीवर इसवी सन 1655 वयाच्या 85व्या वर्षी कृतार्थतेने देह ठेवला. उद्धव स्वामी आहेत. रामदास स्वामींनी आईचा अर्धोदेही केलं, अग्नी दिला. पुढे 15 दिवस राहिले आणि 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर वास्तविक पाहता कुठून आले? शिवथरगडीतून. तिथे जायला पाहिजे, पण रामदास स्वामी शिवथरला नाही गेले. ह्यानंतर रामदास स्वामी उद्धवांना घेऊन, उद्धव स्वामी आहेत बरोबर, उद्धव स्वामींच्या जीवनातला दुसरा प्रसंग अतिशय महत्त्वाचा. रामदास स्वामी हे आंध्र प्रदेशात गेले, आजच्या तेलंगणा म्हणा, ते एकच होतं आधी. म्हैस नांदेड मार्गे असे रामदास स्वामी निजामाबाद ह्या ठिकाणी गेले. कार्य करायचं आहे, काही बोलले नाही उद्धवांना. कोठे जाते सांगे ना, एके स्थळी राहे ना, वारा आहे रामदास स्वामी. म्हणजे उद्धवांचं एकच काम, त्यांनी म्हटलं चला जायचं, त्यांच्या मागे मागे जायचं. रामदास स्वामी निजामाबादला आले उद्धवांना घेऊन. निजामाबादचं जुनं नाव एक इंदूर बोधन असंही आहे. यापासून 2-1 मैल अंतरावर सारंगपूर नावाचं एक गाव होतं. ही घटना रामदास स्वामींना अंतर्ज्ञानाने नक्कीच कळली असेल. नंतर विनाकारण हनुमंतांचा अवतार शिवथरगडला जाण्याऐवजी हा म्हैस मार्गे नांदेड मार्गे सारंगपुराकडे जाण्याला प्रवृत्त झाला नसता. काहीतरी अंतर्ज्ञान झालं आहे, कारण एक फार भयानक प्रसंग त्या ठिकाणी घडतो आहे. निजामाबाद हे निजामशाहीच्या सरदारांचं सगळं ठिकाण, सारंगपूर निजामशाहीच्या अखत्यारीतलं गाव, आणि त्या ठिकाणी नदी आहे. आणि नदीवरती 60 ब्राह्मणांना एकत्र आणून, कारण तिकडे दुष्काळ खूप पडला होता, त्या निजामशाहीतल्या सरदारांनी सांगितलं सगळ्यांनी, घे बघा, बादशहाने सांगितलं की तुम्ही 60 ब्राह्मण त्यांनी पकडले, नांदेडचे सगळीकडचे इत्यादी, त्यांना नदीत उभं केलं. आणि जोपर्यंत तुम्ही काही करा असं म्हणतात, तुमच्या मंत्रात शक्ती, आम्हाला प्रत्यय द्या, जर पाऊस आला नाही तर तुमचा शिरच्छेद केला जाईल. आणि तोपर्यंत पाण्याच्या बाहेर यायचं नाही. घाबरले होते, पण पर्याय नव्हता. चारी बाजूला सैनिक उभे आहेत असं दृश्य आहे. आणि निजामशाह स्वतः आला नाही, सैनिक उभे केले. हे 60 ब्राह्मण कडकडत्या थंडीमध्ये पाण्यामध्ये वरून पर्जन्य सुक्ताचं, त्यातले अधिकारी काही होते, पण भीती सगळ्यांच्या मनात, पाऊस जर आला नाही तर मृत्यूदंड आहे. भीतीने म्हटलेलं चूक तर कधी फलदायी होत नाही. रामदास स्वामी तिथे आले, उद्धव आहेत बरोबर. पहिला प्रसंग की हे अतिशय भयग्रस्त दशेतले 60 ब्राह्मण अनुष्ठान करतात आहे. रामदास स्वामी तिथे उभे राहिले, चारी बाजूला पाहिलं. हा सगळा प्रांत आहे ना, नदीत आहे, पण त्या ठिकाणी नदीच्या काठावर आणि सगळीकडे, आपण गेला असाल कधी, आमच्या भाग्याने आम्ही 1-2दा गेलो आहे, हत्तीच्या आकाराचे मोठे मोठे दगड आहेत. असं वाटतं एखाद दगड आपल्या अंगावर कोसळतो का, पर्वतावर. इतके 2-2 मजली घरा इतके मोठे मोठे दगड या अशा आकाराचे. रामदास स्वामी त्यातल्या एखाद्या मोठ्या शिळेजवळ गेले. हे भीमच आहेत. एका शिळेजवळ गेले, एक कोळसा बरोबर नेला. कोळशाने एक हनुमंतांची प्रतिमा काढली. कोळशाने हनुमंतांची प्रतिमा काढली. मनामध्ये हनुमंताला आवाहन केलंच असेल, हो, त्या हनुमंतांचा अवतार आहे. आवाहन केलं, कोळशाने फक्त प्रतिमा काढली आणि ती छाटी होती जवळ, भगवी छाटी, त्या छाटीने झाकून टाकली. आणि या सगळ्या ब्राह्मणांना, वैदिक ब्राह्मणांना निरोप पाठवला, तुम्ही इकडे या, तुमचं हे पर्जन्यसूक्ताचं आवाहन बंद करा, इकडे या आणि या ठिकाणी तुम्ही महारुद्राची आवर्तन करा. रुद्र, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र अशा त्या पायऱ्या आहेत. महारुद्राचं अनुष्ठान करा. महारुद्राचं अनुष्ठान पूर्ण झाल्याबरोबर इथे पाऊस येईल. बसले रामदास स्वामी स्वतः तिथे, उद्धव बसले, 60 ब्राह्मण आले, रामदास स्वामी बसलेत. ज्या छाटीवर छाटीनी रामदास स्वामींनी ती प्रतिमा झाकून टाकली होती, त्या प्रतिमेसमोर सगळे बसले आणि महारुद्राचे अनुष्ठान सुरू केलं. अनुष्ठान मध्याह्न झालं, अर्ध झालं, आणि अचानक काहीही नसताना काळे काळे ढग आकाशात आले. आणि खूप आनंद वाटला ब्रह्मवृंदांना. रामदास स्वामींचा अधिकारी कळला. रामदास स्वामी उद्धव शांततेने पाहतात आहेत. देवाच्या इच्छेने वर्तावे.
देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम. राम असा भय दूर करतो. अचानक काळे ढग आले, मुसळधार वर्षा व्हायला लागली. निजामाच्या कानावर वार्ता गेली. निजाम बादशाह जो होता, बादशाह स्वतः धावत आला. पाहिला की एवढी मुसळधार वृष्टी अचानक झाली. त्याला वाटले पाण्यात उभे आहेत, पण ब्राह्मण तर रामदास स्वामींसमोर बसले आहेत. त्यांनी सांगितलं, आम्हाला स्वामींनी सांगितलं. ते रामदास स्वामींना ओळखीत पण नव्हते. उद्धव आणि रामदास स्वामी दोघांकडे पाहिलं, वंदन केलं. निजामाने वंदन केलं. प्रभावित झाले. खरंच मुसळधार वर्षा आली. हा मंत्रांचा प्रभाव. रुद्र खरोखरच अतिशय प्रभावी सूक्त आहे. श्रोते, स्वतः भगवान महादेवाने निर्माण केलेलं रुद्र सूक्त आहे. रुद्राभिषेक म्हणतात, रुद्राध्याय म्हणतात. चमक नमक असे प्रकार आहेत, अत्यंत प्रभावी आहेत. आपल्यापैकी अनेकांना येत असेल म्हणावं. भगवान महादेव प्रसन्न होतात. आशुतोष आहेत. मुसळधार वर्षा झाली. निजाम बादशाहाला आनंद झाला. आणि रामदास स्वामींनी ह्याच ठिकाणी निजामानी अत्यंत प्रसन्न होऊन, असं कधीही नाही आहे निजामशाह किंवा आदिलशाह हे आमचे अत्यंत विरोधक आहे, असं कधीही नाही. मात्र यवनी सत्ता जी आहे दिल्लीची, त्याला मुसलमान आपण म्हणतो, ते मात्र फार कट्टर होते. हे एवढे कट्टर नाही. असा नोंद आहे इतिहासात की निजाम बादशाहांनी रामदास स्वामींना त्या ठिकाणी पर्जन्यदृष्टी झाली म्हणून 50 एकर जमीन दान दिली. आनंद वाटला. रामाची कृपा म्हणाले. आणि रामदास स्वामींनी त्या ठिकाणी, हनुमंत तर आहेच, त्यांनी ती छाटी दूर केली. प्रत्यय दिल्यानंतर त्यांनी कोळशानी प्रतिमा काढली होती. कोळशाची प्रतिमा पुसल्या गेली आणि त्या खडकावर एक भव्य दिव्य हनुमंताची मूर्ती निघाली, प्रगट झाली. काय अशक्य आहे भगवंतांच्या. अतर्क्य महिमा तुझा, अतर्क्य आहे सगळं. पण त्यासाठी ज्यांनी आवाहन करायचं, ज्यांनी बोलवायचं, त्याचा अधिकार तेवढा पाहिजे. तो रामदास स्वामींचा आहे. उद्धवही आश्चर्यचकित झाले. काय माझ्या गुरूंचा अधिकार की कोळशाने काढलेली दगडावरची प्रतिमा एक मूर्ती तयार झाली. निजामशहाने दिलेल्या 50 एकर जमिनीचा आधार घेऊन रामदास स्वामींनी भव्य असं प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी उभं केलं. आजही पाहायला मिळतं. हे सारंगपूर नावाचं गाव आहे. म्हणून रामदास स्वामींनी निर्माण केलेला हा हनुमंत आणि हे श्रीरामांचं मंदिर, याला सारंगपूरचा मठ असं म्हणतात. तिथे मठ निर्माण केला. आणि रामदास स्वामींच्या या प्रक्रियेने पाहून अनेक जण शरण आले. मग महंत कुणाला करावा प्रश्न आला. समर्थांनी उद्धवाकडे पाहिलं. त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला सांगतात काहीतरी. आणि रामदास स्वामींनी ती आज्ञा केली, उद्धवा इथे तुझशी मठपती होणे आहे. बखरीतली भाषा आहे. तुला मठपती व्हायचं आहे. ते तर नाशिक टाकळीचे आहेच मठपती. उद्धवांना त्यांच्या जीवनात हा फार मोठा अधिकार प्राप्त झाला. तो स्वतः रामदास स्वामींनाही आहे. रामदास स्वामी स्वतः सज्जनगड आणि चाफळ दोन्ही ठिकाणचे मठपती होते. त्याप्रमाणे उद्धव स्वामी टाकळी आणि सारंगपूर इंदूरबोधन या ठिकाणचे मठपती झाले होते. त्यांना तिथे ठेवून रामदास स्वामी निघून गेले. उद्धवांनी दोन्ही ठिकाणचं महंतपण फार सुंदर रीतीने केलं आहे. श्रोते, उद्धवांना मगाशी बोललो आहे, ईश्वराच्या योजनेत 88 वर्ष आयुष्य मिळालं आहे. 1622चा जन्म आहे. 1710ला फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला टाकलीला देह ठेवला आहे. म्हणजे रामदास स्वामींनंतर उद्धव स्वामी 28 वर्ष जिवंत आहे. खूप कार्य केलं आहे, अफाट कार्य केलं आहे. इंदूरबोधनला सारंगपूरलाही राहून खूप शिष्य संप्रदाय जमा केला. आणि हे सगळं रामदास स्वामींचं कार्य आता महाराष्ट्राबाहेर म्हणजे आंध्रात त्यांनी नेलं आहे. रामदास स्वामींनी उत्तर भारतात तर मठ निर्माण केलेच आहेत, पण आंध्रामध्ये निर्माण झालेला हा मठ रामदास स्वामींचा उद्धव स्वामी सांभाळायला लागले. थोडंसं मनातून वाईटही वाटायचं. स्वामी निघून गेले. रडले, पायावर डोकं. महाराज दर्शन कधी होईल. अरे दासबोध 7व्या दशकापर्यंत निर्मिती त्यांना माहिती झाला आहे. तो वाचत राहा. मठपती आहेस. मनाचे श्लोक तर चाफळ मंदिराच्या वेळी निर्माण झालेत. करुणाष्टक आहेत, सवाय आहे, आरत्या आहे, आत्माराम ग्रंथाची निर्मिती टाकलेला आहे. सगळं आहे. करत राहा. आणि मला त्या दासबोधात पहा. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. पुढे म्हटलं आहे. उद्धव स्वामी राहिले. रामदास स्वामी त्यांना नित्य प्रत्यय देत असत. पण जेव्हा जेव्हा नित्य नियमाने उद्धव स्वामी दासबोध वाचायला बसायचे होते, त्यांनी रामदास स्वामी तिथून शिवतारगळीत गेले. मग कारण दासबोध पूर्ण करायचं आहे. पूर्ण अनेक प्रकारचं कार्य शिवतारगळीत आहे. ते रोज नियमाने दासबोध वाचताना त्यांनी समर्थांना आधी एक पत्र लिहिलं. ती फार आठवण येते म्हणून. आणि त्यांच्या पत्रातलं एक कडवं
अजूनही सांप्रदायिक उपासनेमध्ये किंवा दासबोध पारायणामध्ये एक कडवं अजूनही म्हणण्याचा प्रघात आहे. श्लोक असा आहे, आपल्या सर्वांना जे श्रवण आता करणार आहात, आपल्याला पाठ आहे. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरित्वा. स्वतंत्र चिंतनाचा श्लोक आहे. 9 श्लोकांचं हे पत्र आहे, काव्य आहे. ते रामदास स्वामी माझे गुरु, मी दासबोध वाचणार आहे. मला वाटते अंतरित्वा वसावे, माझ्या अंतःकरणात तू येऊन बैस. कशासाठी? तुझ्या दासबोधासी त्वा बोधवा. तू दासबोध तिकडे शिवतरगळीत तुम्ही सांगताय महाराज, मी 7 दशक ऐकले, तुम्हाला नाही नीट आकलन होणार. 5व्या दशकापासून जरा अवघड भाग आहे, देवशोधनापासून 5, 6, 7, 8 हे ज्ञानअंगाचे दशक आहेत दासबोधात. तुझ्या दासबोधासी त्वा बोधवा. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा. महाराज, लहान लेकराला आई जेव घालते नाही एक घास, विसाठाई की जे माऊलीने म्हटलंय, लहान लहान घास, विसाठाई म्हणजे बारीक बारीक. तसं मला समजावून सांगा. ही प्रार्थना ते करायची रोज. आणि पुढे हा श्लोक संपूर्ण रामदासी संप्रदायामध्ये दासबोध पारायणाच्या निमित्ताने जे सुरुवातीला कवन केलं जातं मंगलाचरणाचं, ते आता म्हणण्याचा प्रघात आहे. श्रोते हो, उद्धव स्वामींनी दोनही मठ उत्तम रीतीने सांभाळले. रामदास स्वामींनी निर्माण केलेल्या अनेक शिष्यांपैकी आज उद्धव स्वामींचं चरित्र आपण जेवढं उपलब्ध आहे ह्याहीपेक्षा जास्त असू शकेल. पण निदान माझ्या श्रवणात, वाचनात, अभ्यासात, काही अध्वर्यांकडून चरित्र ऐकली, त्यातून श्रवणात जेवढं आलेलं आहे तेवढं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यापेक्षाही अजून काही जास्त माहिती अनेक ग्रंथांमध्ये उपलब्ध असेल, जसं गिरधर स्वामींचा समर्थ प्रताप आहे, तोही रामदास स्वामीनंतर लिहिला आहे. तेव्हा गिरधर स्वामी आहेत, तेव्हा उद्धव स्वामी आहेत, अक्का स्वामी आहेत. या रेणास्वामी गेले आहेत पत्र आधी, रामदास स्वामींच्या निर्णयाच्या आधी. पण आत्माराम स्वामी आहेत, भीमस्वामी आहेत. ह्याही लोक सर्व महंतांच्या ग्रंथांमध्ये उद्धवांविषयी अनेक प्रकारची माहिती असण्याची शक्यता आहे. सगळ्या ग्रंथ मलाही काही पाहायला अजून मिळालेले नाहीत, पण जेवढे ग्रंथ माझ्याजवळ उपलब्ध झाले, वाचू शकलो, त्यातून काही मांडणी आपल्यासमोर केली. उद्देश एकच, की जेणेकरून समर्थांचा पहिला शिष्य, पहिला मठपती उद्धव स्वामी याचं काही चरित्र आपल्याला कळावं आणि त्यावरून त्याच्या चरित्रात अजून खोल शिरण्याची आपणा सर्वांना प्रेरणा व्हावी, मलाही व्हावी. इतकाच या चिंतनाचा उद्देश आहे. श्रोते, प्रभू रामचंद्र समर्थ रामदास स्वामी, माझे सद्गुरू परमपूजनीय प्रल्हाद महाराज, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ही झालेली चिंतन सेवा त्यांच्या सर्वांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.